उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येतात 14 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीमध्ये मेळावा होत आहे। या मेळाव्यासाठी आज राष्ट्रवादी भवन कसबा येथे आज राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा उपस्थित होते। दादा, काय सांगाल? येत्या 14 तारखेला मेळावा होत आहे, काय या मेळाव्यामध्ये होणार आणि आजच्या बैठकीमध्ये काय विशेष रणनीती ठरवण्यात आली, कशा पद्धतीने मेळावा? आजची जी बैठक घेतली होती ती मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी घेतली होती। मेळावा 14 जुलैला रविवारी दुपारी 1च्या दरम्यान बारामतीमध्ये एक मोठ्या मेळाव्याचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेलं आहे। त्यामध्ये सन्माननीय अजितदादा असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष, सर्व मंत्रीगण असतील राष्ट्रवादीचे आणि आमदार वगैरे आणि पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी सगळ्या राज्यातले असे सगळे उपस्थित राहणार। त्यामध्ये जास्तीची संख्या ही शेवटी बारामतीत कार्यक्रम असल्यामुळे बारामतीत व्हावी म्हणून आजची जी बैठक आयोजित केली होती नियोजनासाठी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्या बैठकीवर जिल्ह्यातले काय शेजारचे इंदापूर, दौंड, पुरंदर हे तालुके, बाकीचे जिल्ह्यातले काही लोक त्यामध्ये येतील आणि तो मेळावा यशस्वी करण्याच्या मोठ्या संख्येनं लोक जमावेत अशा पद्धतीचं एक नियोजन करण्यासाठी आम्ही आज एकत्रित बसलो होतो। त्याचबरोबर झाल्या निवडणुकीचा थोडा आत्मचिंतन पण त्या ठिकाणी करण्यात आलं। कशामुळं काय झालं तर त्यामध्ये अनेक काही कारणं, अनेक काही गोष्टी सांगितल्या गेल्या। त्यामध्ये प्रामुख्यानं मला एकच वाक्यात सांगायचं झालं तर प्रयत्नात आम्ही कमी पडलो। हे माझं एक मी 40-45 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे। प्रयत्न जर 100% झालं तर कुणी किती काही शक्ती असू द्या, निसर्गाचाच नियम असतो। त्यामुळं आमचे प्रयत्न कमी पडले म्हणून आम्ही कमी पडलो ही भावना आहे। ती येणाऱ्या काळामध्ये काय काय कमी, आम्ही कुठं पडलो कमी, काय झालं काय नाही, याच्या सगळ्याबद्दलची सगळ्या गोष्टी या आता पदाधिकारी कार्यकर्त्यांना माहिती झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटन वाढवून 100% प्रयत्न कशा पद्धतीने पूर्ण होतील यासाठीचं आमचं येणाऱ्या काळामध्ये फोकस राहणार आहे आणि त्या पद्धतीनं काम करण्याची क्षमता असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते नक्कीच ते पोकळी भरून काढून उद्याच्या येणाऱ्या सर्व निवडणुका, विधानसभा असो, सहकारातल्या असो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो, या सगळ्या निवडणुकामध्ये एक तुमच्या अपेक्षापेक्षा सुद्धा चांगलं यश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळवल्याशिवाय राहणार नाही। दादा, आत्ताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष दादांनीच हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। सर्वच बाजूला समतोल एक प्रकारचा राखलेला आहे त्यामध्ये, परंतु एक नवीन घोषणा होण्याची शक्यता असल्याने आपण अंदाज वर्तवलेला आहे। काय अशी कोणती नवीन घोषणा होऊ शकते जेणेकरून ते सर्वसामान्य लोकांना फायदेशीर होऊ शकते? नवीन काय घोषणा होऊ शकते तर मी कसं सांगणार हा विषय आहे, पण शेवटी लोकांच्या फायदेशीर असणारी, उपयोगी पडणारी ही जशी आता एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुढं आली तर त्या पद्धतीची असे काहीतरी मोठी घोषणा असू शकते। काय होईल मला तर काही माहीत नाही, पण असं मला मन माझं सांगतंय की मोठ्या प्रमाणावरती काहीतरी या राज्यामध्ये त्याचा उपयोग होईल लोकांना, अशा पद्धतीची घोषणा काहीतरी होईल। या मेळाव्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची असणार आहे नेत्यांमध्ये आणि पदाधिकारी कोण? सन्माननीय अजितदादांबरोबर माननीय प्रफुल्लभाई पटेल असतील, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील, राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रीगण असतील, त्याचबरोबर आमदार लोक असतील, प्रमुख पदाधिकारी वगैरे सगळे पक्ष संघटनेतले राज्यभरातले सगळे प्रमुख लोक त्या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थिती लावतील। दादा, विशेषतः पुणे जिल्हा असेल किंवा राज्यात सद्यस्थितीत महायुतीमध्ये जो आत्ता आमदारकीसाठी किंवा विधानसभेच्या उमेदवारीसाठी जे बॅनरबाजी चालली किंवा आम्हाला तिकीट भेटणार अशा ज्या भावना सद्यस्थितीत चाललेल्या आहेत, यावेळेस अशी चर्चा होणार आहे का? विशेषतः पुणे जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात महायुतीमध्ये एक प्रत्यारोप आरोप होत आहेत आणि बॅनरबाजी बी बघताना पाहावयास मिळते।
बॅनरबाजी जे होते बरोबर आहे, त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना आहे. आता 3 पक्ष एकत्र येणार म्हटल्यानंतर एकाच पक्षाच्या उमेदवाराला ती युती उमेदवार देणार. तर 2 पक्षातले तुल्यबळ नेते मंडळी असतात किंवा त्याही पक्षामध्ये विधानसभेची उमेदवारी मागणारे असतात. या बॅनरबाजीवरनं लगेच महायुतीमध्ये फूट बीट असं काय होणार नाही. सगळे सन्मान्य अजितदादांना मानणारे आणि त्यांच्या निष्ठा ठेवून पुढं चालणारी लोक आहेत. त्यामुळं हे जे काही पुढचं असं जर काही मत असेल की बघा तर असं काही होणार नाही, एवढी खात्री बाळगा. लोकसभेत जे आता आपल्याला हार पत्करावं लागले, अगदी शिरूर असेल किंवा बारामतीमध्ये असेल, त्याचे आज आत्मचिंतन करून विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार निवडण्यासाठी कशा पद्धतीची रणनीती त्यावेळेस ठरवली जाते? बूथ स्ट्रॉंग करणं आणि बूथवरती सगळे उपक्रम कार्यक्रम येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये राबवणं, या गोष्टीवरती पक्ष संघटना जास्त महत्त्व देऊन काम करणार आहे. आणि त्यासाठी छोटे छोटे मेळावे असतील, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, कार्यक्रम, यासाठी आम्ही काम आमचं सुरू केलेलं आहे. या माध्यमातूनच चांगल्या पद्धतीनं रिझल्ट अपेक्षित आहे. एकंदरीतच हे होते पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर. येणाऱ्या काळात बूथ कमिटी चांगल्या प्रकारे करून जास्तीत जास्त विधानसभेला उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आणि हा मेळावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत 14 जुलैला पार पडणार आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.